आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही कोंबड्या घेऊन आलेलो, त्यातली एक कोंबडी मंदूरला नेऊन द्यायची होती, कारण मंदूर हे माझ्या आजीचं माहेर आहे, म्हणून तिथे जाऊन कोंबडी द्यावीच लागते। लगेच गाडी काढून मी आणि बाबा भाऊ मंदूरला निघालो आणि आरण्यात पोचल्यावर तेल मसाला वगैरे घेतला आणि भूक तर लई लागलेली, म्हणून आम्ही दोघांनी 2-2 वडे खाऊन मंदूरला गेलो। मग मंदुरात पोचल्यावर काळंबा देवीच्या मंदिरात गेलो। काळंबा देवीचं हे मंदिर गावाकडची वेगळीच वाईब देतं। मग आम्ही देवीला धूप अगरबत्ती केली आणि नारळ दिला। मग रानात जाऊन कोंबडी दिली आणि चूल पेटवून भात ठेवला। मग मस्तपैकी कालवण पण केले आणि असं झणझणीत कालवण फक्त सातारचे लोकच बनवू शकतात। कालवण तर एकदम खतरनाकच केलेलं आणि कालवण खाल्ले तर कानातनं धूर निघालाच पाहिजे। मग लगेच जेवायला बसलो आणि बाबा भाऊने तर जेवण एकदम क्वालिटीच बनवलं होतं। मग जेवणाचा फडशा पाडून टाकला आणि तिथून आवरून निघालो। मग बाबा भाऊ व्हिडिओ मध्ये हाय बाय करत व्हिडिओ काढत होता आणि जाताना बेरडेवाडीकडून घरी जात होतो, तर वरून बघितलं तर कॅनलचं दृश्य एकदम भारी दिसत होतं। मग थोड्याच वेळात पोहोचलो घराकडे। तर आज आमच्या वाडीत होती शिवारची जत्रा, जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि या जत्रेला अख्खं गाव हजर असतं। आणि बघतोय तर काय इकडे सूर्याभाऊ मटणाचा वाटा घेऊन बसला होता आणि आम्ही आपल्या इकडे पंक्तीत जेवाय बसले। जेवायला तर लहान मोठे असे सगळे मिळून जेवायला बसलेले। मी तर मंदूर वरून जेवून आलेलो, पण गावाकडे असं मित्रांसोबत पंक्तीत जेवायची मजा वेगळीच असते, म्हणून थोडंसं जेवून घेतलं आणि वैभ्या तर मीठ टाकून जेवणाची फुल मजा घेत होता। तर चला मित्रांनो, आजचा फुल दिवस लय मजेचा गेला। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि लेखानो एवढं व्हिडिओ बघताय तेवढं फॉलो बी करून टाका की। जय हिंद, जय महाराष्ट्र।